महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना नम्र आवाहन। नुकतेच महाराष्ट्राचे एक मंत्री संजय शिरसाट यांनी एक मुलाखत दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सेक्रेटरीना एक फोन गेला सांगली जिल्ह्यातून आणि पेटी न्यायला कधी येत आहे असं त्यांनी विचारणा केली। त्यामुळे ह्या मंत्र्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, या वस्तू वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। मंत्री महोदय असल्यामुळे आम्ही त्यांना सांगू इच्छितोय की त्यांनी असंही सांगितलं की वस्तू प्रत्यक्षात शासन हे 24 ते 25 हजार रुपयाच्या वस्तू द्यायला लागलेल्या आहेत। हे खरं आहे का? ज्या वस्तू भांडी दिली जातात त्याची बाजारभाव आणि 3,500 रुपयापेक्षा जास्त किंमत होत नाही आणि आता त्या भांड्यांची क्वालिटी आणखीन बिघडलेली आहे, पटकन चेपतात। जी सुरक्षा पेटी दिली जाते ती सुद्धा बाजारभावाने, जर वस्तू बाजारातून आणल्या अगदी किरकोळ तरी 5,000 पेक्षा जास्त पैसे लागत नाहीत। ते 8,500 रुपयाच्या या वस्तू आहेत आणि कंत्राटदारांना हे सरकार किती देते? टॅक्स सोडून 880 रुपये दिले जातात, फॉर्म भरण्यासाठी आणखीन वेगळे पैसे दिले जातात। भांड्यासाठी एका भांड्याच्या सेटला एका कंत्राटदाराला ते सरकार सध्या 10,000 रुपये देते। पेट्या ज्या आहेत त्या पेट्यांच्या एका सेटला 17,000 रुपये दिले जातात। म्हणजे 27,000 रुपये, 8,500 रुपये भांडी मिळतात आणि 27,000 रुपये इतकं मॅनेजमेंटला पैसे लागतात। आणि सरकारने आणि मंत्र्यांनी आता जाहीर करावं ना की हे कंत्राटदार कुणालाही कमिशन देत नाहीत, टक्केवारी देत नाहीत, टक्केवारी दिलेली नाही असं इथं जाहीर करावं। म्हणजे मंत्र्यांना कामगार ज्यावेळेला आपला अर्ज मंजूर करण्यासाठी 4,000 रुपये देतात असा आरोप करतात, हे सरळ धादांत खोटं आहे। प्रामाणिकपणे वर्गणी घेऊन काम करणाऱ्या संघटनेला ते बदनाम करतायत, हे तुम्हाला दिसत नाही। म्हणजे आमच्या डोळ्यातलं पुसळ दिसते आणि तुमच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही का? 8,500 रुपयाची भांडी 27,000 रुपये त्यांना देता, किती लोकांना देणार तुम्ही? म्हणजे आतापर्यंत त्यांनी किमान 20 लाख लोकांना वाटलेलं आहे। 20 लाख गुणिले 10,000 असं केलं तरी किती रक्कम होते? तर हे सुरू आहे। याच्याबद्दल मात्र बोलायची तयारी नाही। आणि आणखीन एक लक्षात घ्या की मंत्री महोदयांनी प्रश्न उपस्थित केलाय, फार चांगलं झालेलं आहे। आम्ही 3 महिन्यापूर्वी श्रम मंत्रालय दिल्लीला तक्रार केलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध, या सचिवाच्या विरुद्ध, या मंडळाच्या। काय तक्रार केलेली आहे? भारत सरकारने श्रम मंत्रालयाने सर्व राज्यांना आदेश केलेला आहे, कलम 60 खाली या कायद्याच्या कामगारांना तुम्ही वस्तू रूपाने लाभ देऊ नका, त्यात गैरव्यवहार होतो, भ्रष्टाचार होतो असंच भारत सरकारचं म्हणणं आहे। पण हे डावललं माजी मंत्र्यानं, हा आदेश डावलला, हा गुंडाळून ठेवला। भाजप सरकार इथं बी आहे तिथं बी आहे, पण या मुंबईवाल्यांनी दिल्लीचं ऐकलं नाही आणि हे थांबवलेलं होतं अधिकाऱ्यांनी। ते म्हणले की याला बॅन आहे भारत सरकारचा, असं करता येणार नाही। परंतु अरेरावी करून मंत्र्यांनी, कामगार मंत्र्यांनी, माजी कामगार मंत्र्यांनी हे टेंडर मंजूर केलं आणि आता राजरोसपणे चालू आहे। 8,500 रुपयाची भांडी आणि पेटी 28,000 रुपये कंत्राटदाराला द्यायचं राजरोसपणे काम चालू आहे। हे तुम्हाला दिसत नाही का? हे कसं तुम्हाला दिसत नाही? फोन आल्यावर लगेच राग येतो। फोन कुणीही कुणालाही करू शकतो, एक फोन गेला म्हणजे सगळा भ्रष्टाचार सिद्ध झाला का? तो आहे ना, आम्ही याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे, हे बघा, तुम्ही चौकशी करा, तुम्ही जाऊन बाजारात किंमत करा, या वस्तूंची किंमत करा, भांड्याची किंमत करा आणि त्या किंमत करून तुमचं टेंडर तुम्ही उघडून बघा की तुम्ही कंत्राटदाराला किती पैसे देताय। गेल्या वर्षी या भांडेवाल्यांना त्यांनी 500 कोटी रुपये दिले, त्याच्या गेल्या वर्षी 250 कोटी दिले, सुरक्षा संचवाल्यांना 500 कोटी रुपये दिले आणि गेल्या वर्षी 23-24चा हिशोब आमच्याकडे आहे, माहिती अधिकाराखाली आम्हाला मिळालेला आहे, 2,020 कोटी। महाराष्ट्रामध्ये कुठेही 23-24 मध्ये बंद्यार भोजन न वाटता निम्म बजेट त्या कंत्राटदाराला त्यांनी देऊन टाकलं।
हे काय तुम्हाला दिसत नाही का? हे जे सगळं आहे हे खरं म्हणजे हे तुम्ही मंत्री महोदय बोला, फार बरं होईल. तुम्ही मागणी करणार आहे म्हणे मुख्यमंत्र्यांच्याकडे, करा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, करा तुम्ही. आता बोगस कामगार, कोण बोगस कामगार केलं? नोंदणी करायचं काम अधिकारी करतो. मग अधिकारी का झोपलेत का सही करता? त्यांनी का सही केली? मग तुम्ही त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा बोगस कामगारांच्या बद्दल. जनतेला कशासाठी तुम्ही जबाबदार धरताय? आणि गंमत आहे, हे कायदा वाचत नाही, व्याख्या वाचा. या बांधकाम कामगार कायदा आहे, त्या कायद्यात कलम 2 आहे. काय सांगतं हे? इमारत बांधणारा, इमारत पाडणारा आणि इमारत दुरुस्त करणारा प्रत्येक माणूस हा बांधकाम कामगार आहे. महाराष्ट्र शासनाने असं सुद्धा सांगितलं की बांधकामासाठी लागणाऱ्या ज्या 15 वस्तू आहेत, दगड आहे, वाळू आहे, सिमेंट आहे, अगदी लिफ्ट बसवणारा सुद्धा कामगार असेल अत्यंत स्किलवाला, तर तो सुद्धा बांधकाम कामगारांचं हे कार्ड घेऊ शकतो. त्या वाक्यामध्ये धरणं बांधणारा, रस्ते बांधणारा, हे सुद्धा सगळे बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कामगार म्हणजे नुसता गवंडी नव्हे. कशाला गैरसमज करून घेताय आणि लोकांचा गैरसमज करताय? महाराष्ट्र शासनाने असा सुद्धा आदेश काढलेला आहे की या महाराष्ट्रातले जेवढे रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर असतील त्या सगळ्यांना या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा लाभ द्या. एवढंच नाही तर या मंडळाचे असे आदेश आहेत जिल्हाधिकाऱ्यांना की तुम्ही सरळ रोजगार हमी योजनेवरील यादी घ्या आणि त्या यादीप्रमाणे कामगारांना, बांधकाम कामगारांची कार्ड वाटप करा. ते केली जात नाही. म्हणजे इतका व्यापकता त्याची आहे. आणि इतकी व्यापकता असल्यामुळे तुम्ही शोधा ना बांधकाम कामगार कोण बोगस आहेत. कसं शोधणार तुम्ही? काय पद्धतीने नोंदणी केली जाते? कुणीही कामगार घरात बसून कंत्राटदाराचं 90 दिवस काम केल्याचं शिफारस पत्र, प्रमाणपत्र दिल्यानंतर, स्वतःचं आधार कार्ड टाकल्यानंतर, फोटो टाकल्यानंतर त्याची नोंदणी होते. ती नोंदणी करताना आणि मंडळानं शहाणपणा केलेला आहे त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. प्रत्येक माणसाला यांच्या ऑफिस समोर जाऊन उभा राहावं लागतं. अधिकारी खात्री करतो आणि मग तुम्ही कार्ड इश्यू करता. आज महाराष्ट्रामध्ये किती लोकांना तुम्ही कार्ड दिलेली आहेत? 55 लाख. 55 लाख लोकांचा आकडा आहे. आणि हा आकडा जो आहे तो 17 मे रोजी आम्हाला दिलेलं हे उत्तर आहे. 55 लाख लोक आहेत. विचार करा, महाराष्ट्राची लोकसंख्या 13,30,00,000च्या दरम्यान आहे. म्हणजे 133 लाख झाली आणि त्याच्यातले 55 लाखाची नोंदणी आहे. वर्कफोर्स किती आहे महाराष्ट्राचा? 53% आहे. हे जितका वर्कफोर्स आहे ते सगळे बांधकाम कामगार. बरं, गंमत अशी आहे की या राजेंद्र कुमार सचिवांनी, विवेक कुमार सचिवांनी मला लेखी उत्तर दिले की नोंदणी महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांची 90 लाखापेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजे काय विनोदच आहे? हे तुम्हाला आतापर्यंत दिसलं नाही का? आणि हे सगळं करण्यासाठी खरे कोण कामगार, खोटे कोण, बोगस कोण हे हुडकण्यासाठी वरून आणि 7 कोटी रुपये वर्षाला दिले जातात संगणकाचं व्यवस्थापन करण्यासाठी. ते कुठे गेले पैसे? तर मुळात जे काही बोगस कुणाचं व्हायचं नसेल तर जसं 2011 साली घरांचे अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये सोशो इकॉनॉमिक सर्व्हे केलेला आहे, त्याच्यामध्ये नाव असल्याशिवाय घरांचा अर्ज करता येत नाही, तसं तुम्ही सर्वे करा ना महाराष्ट्रामध्ये. आणि मग त्या सर्वेमध्ये जे नाव असेल त्याचाच अर्ज करता येईल. त्याचे नियम तुम्ही तयार करा. हे सरकार काही करत नाही. स्वतःच्या दोषाचं खापर दुसऱ्याच्या अंगावर फोडायचं, बोगस म्हणून आमच्या नावानं बोंबलायचं. बोगस तुम्हीच करताय. सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ निकालामध्ये सांगितले 318/2006 सिव्हिल रिट पिटिशन नंबर की जर बोगस नोंदणी होत असेल तर त्याला जबाबदार सरकारी अधिकारी आहेत. आज देशामध्ये गुजरातमध्ये आणि मुंबईमध्ये, गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये 90 दिवसाचं प्रमाणपत्र न घेता नोंदणी केली जाते लोकांच्यावर विश्वास ठेवून.
आणि एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातामध्ये नोंदणी मिळते गुजरातमध्ये. चौकशी करा. तुमच्याच गुरुचं राज्य आहे, का नाही तुम्हाला गुजरात प्रमाणे महाराष्ट्रामध्ये करता येत? तर हे आहे. आणि मुळातच अनेक जिल्हाधिकारी आणि रिपोर्ट्स महाराष्ट्रात दिलेले आहेत की हे मध्यान्ह भोजन न वाटता सुद्धा पैसे काढलेले आहेत. ही योजना मध्यान्ह भोजनची 23 मध्ये बंद झाली आणि 2023 आणि 24 मध्ये त्या कंत्राटदाराला 2000 कोटी रुपये दिले. 2023 कोटी. अरे म्हणजे काय हे तुम्हाला दिसत नाही का? हे कसं तुम्हाला दिसत नाही? म्हणजे ही योजना आहे ती सगळं कंत्राटदारांचं भलं करायचं चालेल आणि बोंबलायचं मात्र कंत्राट एजंटांनी पैसे घेतलेत म्हणून. जरूर एजंटावर बी कारवाई करा, परंतु तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही. बड्या चोरांना तुम्ही सोडून देणार, दरोडेखोरांना सोडून देणार. एवढं सगळं वाटोळं करून ठेवलेलं आहे. 3 वर्षापूर्वी या मंडळाकडे 25,000 कोटी रुपये होते उपलब्ध. आज ते 5-6 हजार कोटी सुद्धा राहिलेले नाहीत. यातले सगळे 15,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांनी मध्यान्ह भोजन पीटी आणि त्याच्यासाठी वाटलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र यांचं लक्ष नाहीये. एखादा कामगार मयत होतो, त्याच्या मयताचे 10,000 रुपये सुद्धा देत नाहीत. विधवा बायकांना टाचा घासून मारायला लावतात. वर्षश्राद्ध झालं तरी 10,000 मिळत नाहीत. मुलीचं लग्न झालं तर मुलीच्या लग्नासाठी अर्ज केलेला असतो 51,000चा, तिला मुलं झालं तरी सुद्धा मिळत नाही. स्कॉलरशिप मिळत नाही. नूतनीकरण वर्षभर केलं जात नाही. हे सगळं म्हणजे सगळ्या योजनांच्याकडे, कामगारांच्या दृष्टीने महत्वाच्या योजना आहेत, त्याच्याकडे महाराष्ट्रामध्ये दुर्लक्ष केलं जात आहे. हे महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांचा प्रत्येक कायदा पायदळी तोडत. कायद्यानं सांगितलंय की या मंडळावर कामगार संघटनांचे 3 प्रतिनिधी पाहिजेत, मालक संघटनेचे 3 प्रतिनिधी पाहिजेत. ते द्यायची तयारी नाही, नेमलंच नाही त्याने. हेच कामगार मंत्री आणि सचिव मिळून निर्णय करून सगळ्यावर लादतात आणि लुटालूट सगळी चालू आहे. इथं कायदा पाळला जात नाही. भारत सरकारने यांना सांगितलं की तुम्ही वस्तुरूपानं देऊ नका, वस्तुरूपानं लाभ देऊ नका. ते न ऐकता न जुमानता सगळा लुटालूट चालू आहे. आणि असं सगळं झाल्यानंतर एखादा मंत्री दिशाभूल करण्यासाठी मुख्य गोष्ट सोडून तिसराच प्रश्न उपस्थित करायचा. अरे एजंटावर जरूर कारवाई करा आणि कारवाई करा ना कंत्राटदारांच्यावर. आणि का कारवाई करू मी कंत्राटदारावर करत नाही तर काय कमिशन मिळते, किती टक्केवारी मिळते बघा. काल एका पेपरला बातमी आली की ठाणे मुंबईमध्ये बांधकामाचं अर्ज मंजूर करण्यासाठी स्क्वेअर फूटला दर आहे 1,000 रुपये स्क्वेअर फूट. 1,000 पासून पुढे चालू होत. 1,000 स्क्वेअर फूट हे दर आहे. आणि हे काय सगळे पैसे न घेणारे आहेत का? यांनी नाही घेतलेलं याच्यामध्ये. अहो यांनी गेले 3 वर्ष झालं या मंडळाचं ऑडिट केलेलं नाही, सोशल ऑडिट सुद्धा केलेलं नाही. मागच्या सगळ्या त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये 3 वर्षापूर्वीच्या आक्षेप आलेले आहेत ऑडिटरचे. तुम्ही कसं वाटताय वस्तू काय समजत नाही, काय वाटताय. पण हे सगळं त्यांनी लुबाडून सगळं फेकून देऊन हा सगळा नंगानाच चालू आहे. त्यामुळे हे मंत्र्यांचं उद्गार म्हणजे सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा आहे. हे कामगारांनी सगळं ओळखलं पाहिजे आणि ओळखून या सगळ्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला हे सरकार जबाबदार असल्यामुळे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की आता हे सगळे पैसे संपत आलेले आहेत. अजूनही ते पेट्या आणि भांडी वाटपामध्ये हे सगळा खजिना संपून जाणार आहे 5-6 महिन्याच्या आत. आणि महत्वाच्या योजना आहेत त्या बाजूला जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही कलम 22 प्रमाणे महत्वाच्या योजनेलाच पैसे द्या. हे महत्वाच्या योजनेलाच पैसे देत नाहीत. त्याने असं सांगितलंय की तुम्ही स्कॉलरशिप द्या, विमा द्या, पेन्शन द्या, बांधकाम कामगारांसाठी घरं बांधा. हे एवढं सोडून बाकीचं सगळं चालू आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये आता बांधकाम कामगारांनी जागं झालं पाहिजे. आम्ही असं ठरवलेलं आहे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने सूचित करीत आहे की 9 ऑगस्ट पासून, क्रांती दिनापासून, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो क्रांती दिन आहे महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट रोजी 42 साली जाहीर केलेला आहे, त्या दिवसापासून आम्ही मुंबई आझाद मैदानमध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत. आणि या पुढील आंदोलनाची आपण जोरदार तयारी करा आणि हे सगळं समजावून घ्या. एवढं मी आपल्याला समजावून सांगून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे. मी शंकर पुजारी,
माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे युट्यूब चॅनल कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, असंघटित उद्योगातील कामगारांसाठी आहे. आपण हे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचा प्रसार करा एवढी विनंती करून मी थांबतो. धन्यवाद.